नमस्कार, कसे आहात सगळे? तर मस्त मजेत असाल. आजच्या नवीन व्लॉगमध्ये मी पूनम तुमचं खूप सारं स्वागत करतो. तर आज आम्ही चाललो हळदीच्या कार्यक्रमाला. तर चला बघूयात कशी होते हळद. तर आता आम्ही पोहोचलो इथे. तर आता कळसात पाणी म्हणजे कळसात जे पाणी घालून जे काही कार्यक्रम होतो ते आता कळसाचं रिंगण बनवायला चालू आहे. तर यांच्या इकडे अशी पद्धत आहे की मेजॉरिटी लेडीज पकडतात कळस, पण यांच्याकडे जेंट्सनी पकडायचा असतो. तर ज्याचं लग्न आहे तो माझा स्कूल फ्रेंड आहे, भाऊ पण आहे. म्हणजे आम्ही शाळेत लहान असल्यापासून म्हणजे अगदी बालवाडीपासून आम्ही एकत्र आहे आणि अजूनपर्यंत आमचं म्हणजे बॉन्डिंग कॉन्टॅक्ट आहे. तर याचंच लग्न होतं. मग प्रॉब्लेम असा झाला की मला लग्नाला नाही जाता आलं, कारण लग्न कोकणात होतं. त्यामुळे मग फक्त मी हळदीला आलेलो आणि त्याचं रिसेप्शन आहे, मग रिसेप्शनला मी जाणार आहे. तर आता हळदीला आलेलो आम्ही. आता सगळा कार्यक्रम चालू झाला. तर ना इथे हळदी दळायच्या कार्यक्रमाला त्यांनी खूप छान डेकोरेशन केलेलं. मग ते डेकोरेशन तसंच होतं. मग मी एक छोटासा व्हिडिओ काढून घेतला आणि आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती पण तिथे होती. खूप छान झालं होतं डेकोरेशन. तुम्हालाही कसं वाटलं नक्की सांगा. तर इथे एक प्रॉब्लेम झाला माझ्याकडून. म्हणजे मी या तिघांच्या डोक्यावर पाणी घालायचं असतं हे माहीत होतं मला, पण जे मागे दोघे बसलेले असतात त्यांचे फक्त पायच धुवायचे असतात आणि मी चुकून त्यांच्या डोक्यावर पाणी ओतत होते. ते बोलले नुसते पाय धुवायचे असतात, हे मला माहीत नव्हतं. म्हणजे लक्षातच नाही की असं पण असतं. त्यामुळे सगळे हसायला लागले. त्यानंतर सगळं हळद वगैरे लावून झाली, म्हणजे फक्त रिंगणात कळसात फक्त लावून घेतली. त्यानंतर मग हळदीचा डान्स चालू झाला. तर आन्याने खूप एन्जॉय केला. मी डान्स नाही केला, पण यावेळी आन्याने खूप एन्जॉय केला. हा म्हणजे जो माझा फ्रेंड आहे त्याचा हा छोटा भाऊ आहे. आम्ही लहानपणापासून एकत्र आहे, त्यामुळे खूप छान आमचं बॉन्डिंग आहे. इतके वर्ष झालं, आज मला वाटते 25 वर्ष तरी, 25 वर्ष नसेल, 20-22 वर्ष तरी आमचं अजून पण बॉन्डिंग कॉन्टॅक्ट चांगला आहे. त्यानंतर इथे हळद लावून घेतली. सेटअप खूप छान केला होता. तर माझी मम्मी आणि या दोघी, या ज्या हिरव्या साडीच्या आहेत त्या याच्या मम्मी आहेत आणि ह्या तिथल्या काकी. म्हणजे आम्ही कदमवाडीत असताना खूप एकत्र होतो. म्हणजे खूप छान तिथे नाती बनली होती. त्यानंतर सगळ्यांची घरं वेगळी झाली, त्यामुळे थोडासा दुरावा झाला, पण अजूनही आम्ही एकत्र आहे सगळे आणि याला खूप एक्साइटेडमेंट होती.
तर आणयाचं ना वेगळं चाललं होतं. सगळी हळद गोळा करून त्याचा गोळा बनवून मग ती सगळ्यांना लावत फिरत होती. आणि पाण्यात इतकी भिजली, हळद इतकी खेळली तिने यावेळेला. आणि सगळ्यांना मला वर घ्या आणि डान्स करायचा, सगळे तिला वर घेऊनच डान्स करत होते. त्यानंतर कार्यक्रम संपला. मग सगळ्यांनी फोटोशूट वगैरे केलं आणि आम्ही जेवण केलं तिथेच, तिथेच जेवून आलो. आणि बांगड्या आम्ही सकाळी भरल्या नव्हत्या, म्हणून काकींनी आम्हाला सगळ्यांना बांगड्या भरायला लावल्या. बांगड्या भरल्या आणि आम्ही घरी आलो. तर असं काहीसा हा माझ्या भावाच्या हळदीचा कार्यक्रम झाला. तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला नक्की सांगा. काळजी घ्या सगळे. बाय.